बघितला ना तुम्ही आता तो बाहेरचा पसारा. आता काम तर शेजारच्या बिल्डिंग जवळ चालू आहे, पण एवढा सगळा पसारा सगळा इकडे पडला होता. मग म्हणलं चला आता कोणाला बोलावं तरी पंचायत उगाच भांडणाला मूळ नको, म्हणून मी तो साफ केला. सकाळपासून तो पडलेला तरी पण काय कोणी उचललेला नव्हता, म्हणून म्हणलं आता काही कोणाला बोलायला नको, म्हणून मग मी ते सगळं स्वच्छ केलं. बघा आता तुम्हाला एकदा दाखवते स्वच्छ झाल्यावर. थोडंसं सगळं उचलून इकडे टाकलं. आता मी बाहेर आहे त्याच्यामुळे हळू बोलते, उगाच कशाला करून. परत अजून कुंड्या पण सगळ्या काढून इकडे ठेवलेल्या होत्या, तुम्ही बघितले, पण व्यवस्थित ठेवले सगळं. बोलून कुणाला भांडणाला म्हणलं नको, म्हणलं 5 मिनिटं तेवढे आपले कष्ट वाया जातील, पण आपल्या दारापुढं पडलेलं आहे तर आपण स्वच्छ करावं, म्हणून मी ते अगोदर स्वच्छ करून घेतलं. आता बघा एवढं करेपर्यंत मला काम किती आलाय. 5 वाजून गेले तरी सुद्धा एवढी गरमी होती ना. त्या अगोदर तरी या सगळ्या गोष्टी केल्या तरी पण धुवून जरी केल्या तरी पण परत हे उन्हाळ्यात सगळं बेकार अवस्था होते. बघा सगळं आणि हे सगळं आधी करून घ्यावं आणि मग हात पाय घ्यावं. आता दुपारी जेवलेली रॅकला लावलेली सगळे मांडून घ्यावे म्हटलं. असं चमच्याना मला भरपूर आवडले ते चमचे, म्हणून मी घेतले. तुम्हाला आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अगोदर सगळे भांडी लावले त्यांची सुद्धा एकदम गरम म्हणतात ना, अशा काचेच्या बांगड्या हातात घातलेल्या चांगल्या असते त्या असे, म्हणून मी काचेच्या बांगड्या हातात घातले. त्या 2-2च घातले, त्या जास्त आवाज येतो. असं सारखं खळखळ आवाज आलेला पण मला आवडत नाही, म्हणून काच जी असते ती उष्णता शोषून घेते असं मी ऐकलंय. खरं ऐकलं नाही, मला काय माहिती नाही, पण म्हणून मी उन्हाळ्यामध्ये बांगड्या घातलेल्या. तर बांगडी मांडायचं काम ओळीकडं असतं, पण ती नसल्याने आपल्याला मला करावं लागतं. तुम्हाला वाटत असेल ओवीला तिकडे घालवलंय, तू इकडं निवांत बसली, असं काय नाही. ओवीला पण आणणार आहे लवकरच. थोड्या दिवस तिला पण आजीकडे राहावं असं वाटलं, तिकडं राहिलेले एवढे दिवस. आता त्याच्यामुळे तिला तिकडची पण थोडीफार आठवण येत होती, म्हणून म्हणतं थोड्या दिवस राहून येईल, म्हणून पाठवलंय मी तिला. आता तसं तर ती पहिलीच आहे, पण मला सोडून पण ती जास्त दिवस राहत नाही, त्याच्यामुळे तिला तिकडं पण दडवीत ठेवू शकत नाही, दड इकडं पण ठेवू शकत नाही. शाळा बुडते मी म्हणते 2-4 दिवस काय आठवडा नाही तेवढे नाही, आणि परत आणता येईल. काढून ठेवला आणि मग हा टॉप घातला. उन्हाळ्यामुळे असं कॉटनचं असं घालायला छान वाटतंय, असं ड्रेस घालूच वाटत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की दोन्ही लेकरं तिकडं आहेत, मी इकडं राहते, नक्की काय आहे, नक्की काय झालंय, असं काय सुद्धा नाही. ज्याच्या घरात ना तसं काहीतरी असेल त्यांनाच मला वाटतं असं की त्यांच्याच मनात अशा शंका येत असते. आमच्या घरात अशा काही गोष्टी नसते त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्यावर सांगू पण शकत नाही की नक्की असं म्हणजे काय असतं ते, किंवा काय झाल्यावर वेगळं राहतात, काय असं भांडण कशावरनं काय, असं काहीच कधी आमच्या घरात घडलेलंच नाही. तर ते तुम्हाला मी सांगू काय असं होतंय. त्याच्यामुळं फक्त मी तर तुम्हाला सांगितलंय. गाव माझं कसं होतं हे तर तुम्ही बघितलंय, म्हणजे एकदम काहीच सोय नव्हती तिथं. दवाखाना म्हटलं, कोणती गोष्ट आणायची म्हणलं तर 10-15 किलोमीटर लांब जावं लागत होतं. त्यात एसटीची वाहनाची पण व्यवस्थित टायमिंगला सोय नाही, तर ते आपल्या स्वतःच्या वाहनावरून जायचं, मग घेऊन यायचं. मग इथून पुढं तरी लेकरांची व्यवस्थित सोय व्हावी, त्यांना योग्य ते शिक्षण भेटावं, याच्यासाठीच खरं तर आम्ही गाव सोडलेलं आहे, म्हणजे इथं राहायला आलेलो आहे. आता त्याचे बऱ्याच जणांनी काही उलट सुलट अर्थ काढले, किंवा काय झालं असेल, लेकरं तिकडं पाठवते आहे, ही इकडं राहते, मग लेकरांच्या शाळेसाठी आली म्हणती तर मग तू एकटीच कशाला राहती, मग लेकरं तिकडं कशाला पाठवती. आता एका महिन्यासाठी ऍडमिशन कुठंच भेटत नाही त्यांना. 1 महिन्यासाठी आम्ही एवढं अर्जंट का आलं हे मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय. आम्हाला रूम भेटली, मग तिथं बसून रूमचं भाडं कशाला भरायचं, लाईट बिल कशाला भरायचं, तोपर्यंत आपण चांगले रोडू तिथं शाळा चालवायच्या टायमिंगपर्यंत आपला व्यवस्थित चांगला रुटीन लागून, म्हणून आम्ही जरा लवकर आलो, एवढंच आहे फक्त. आणि 1 महिन्यासाठी ऍडमिशन कुठं भेटत नव्हतं ते नव्हतं, पण आम्हाला घालायचं पण नव्हतं. 1 महिन्यासाठी म्हणलं राहते तिथं पोरं, एवढं काय त्याच्यामध्ये. पण ओवी मात्र राहिला, श्लोकचं काय नाही, श्लोक राहतोय बरं का.
पण ओवीचं कसं आहे, ओवीला मी पण पाहिजे 4-5 दिवस ती जास्त मला सोडून राहू शकते, त्याच्यावरती राहू शकत नाही. मला माहिती आहे तिची कॅपॅसिटी. म्हणलं असू द्या, पहिलीचं वर्ष आहे, एखादा महिना इकडं तिकडं झाला, मी पण तिचा थोडाफार अभ्यास घेते. शेवटची वार्षिक परीक्षा फक्त राहिली म्हणलं आता पुढच्या वर्षीपासून व्यवस्थित रुटीन काढणारच आहे त्यांची. पण असं म्हणलंय एवढं थोडंफार काहीतरी नुकसान झाल्याशिवाय तर कोणती तरी गोष्ट होतीये का, म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याचा तुम्ही काही पण उलटसुलट अर्थ काढू नका किंवा काय पण वायपट कमेंट करू नका. उगाच झालं तर तेवढ्या फक्त काय छान वाटतंय. आता म्हणलं चहा पिण्याच्या चहा प्यायचं जरा मी टाळते, चांगला चहा पिल्याला असं सगळे म्हणतायत, म्हणून म्हणलं जरा मनावर कंट्रोल केलं पाहिजे. तर म्हणलं दही लावलेलं होतं, त्याचं छान असं ताक बनवूया आणि पिऊया, म्हणून ताक बनवायला लागले बघा. आता सारखं दही पण खायचं काय नाही, दही पण सारखं आपण खातो, पण विदाऊट साखरचं दही काय आपण कधी खात नाही. प्रत्येक वेळेस दह्यामध्ये साखर टाकायची म्हटल्यावर ती किती साखर आपल्या पोटात जाते, त्याच्यामुळे लास्ट ताकच बनवून घेऊया. आणि आता बघा, हे परवा मी तुम्हाला दाखवलं होतं की नाही, मी मम्मीकडे गेल्यावर जी रोप लावली होती, तर हे कुंडी ना घरात ठेवायचं. मनी प्लांट जसं आहे, बांबू प्लांट हे जसं आहे तसंच ना हे पण झाड आहे, घरात ठेवायचं. ह्याला ऊन अजिबात चालत नाही. त्याच्यामुळं मग म्हणलं कुठं ठेवावं, तर म्हणलं इथं देवाजवळच ठेवावं, म्हणून मग मी इथंच ठेवलंय बघा झाड. आणि एकदम छान अशी त्याची वाढ व्हायला लागली आहे ना. 2-3 दिवस झालंय बघा त्याला लावून. तर बघा हा एवढा मोठा असे फांदी त्याला फुटायला लागली. तर ना म्हणजे थोडासा आपला अभ्यास पण केला पाहिजे, नुसतं शाळेत जाऊन उपयोग नाही, अभ्यास पण झाला पाहिजे. म्हणून मग ही वही काढली, जे म्हणजे सगळं व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते म्हणजे वाचूया. त्याच्या अगोदर थोडीशी दोऱ्याची प्रॅक्टिस करूया, म्हणून हा दोरा काढलाय बघा. आता प्रॅक्टिस करून करून ना माझे पाय पूर्ण मी क्लीन केले, त्याच्यामुळं आता काय माझ्या पायावर केस राहिलेले नाहीत की असं प्रॅक्टिससाठी काढावं म्हणून. इथपर्यंत जवळजवळ मी पाय पूर्ण क्लीन केलेले आहेत प्रॅक्टिससाठी. समोरचा भाग जेवढा काढणं शक्य आहे तेवढा. मग आता काय पायावर केस नाहीत आपल्या हाताच्या, तर आपण काढू शकत नाही. वेळेस पण केले परवाच, तर म्हणलं चला जेव्हापासून मी शिकते ना तेव्हापासून खरंच मला एकदम भारी वाटते आणि आवड निर्माण होत चालली ह्या गोष्टीची, की आपण काहीतरी शिकतोय. आणि आता आज हे शिकलोय, उद्या आपण काय शिकायचं याची उत्सुकता पण तेवढीच असते आणि आवड पण. म्हणजे आज आपण हे शिकलोय तर याची आपण घरी प्रॅक्टिस केली पाहिजे, याची आवड पण लागायला लागली मला हळूहळू. कोणती पण गोष्ट हे आपण मनापासून केली तरच ती सक्सेसफुल होत असते, असं मला तरी वाटतं. आता थोडा वेळ वाचते. दिवसातून निदान नाही आपल्याला जमलं तरी 5 मिनिटं तरी आपण हे जे क्लासला जाऊन शिकलो ते डोळ्यात घालून घातलं ना, तर उद्या ते लगेच आपल्याला समजतंय की ती गोष्ट बघताना ती आणि एकदम व्यवस्थित. आणि सगळं त्या मॅडमने मला व्यवस्थित लिहून दिलं, त्याच्यामुळे ते वाचलं ना की लगेच समजतं की आपल्याला काय करायचं.